नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आरोग्य विभाग पदभरती गट क व ड निकाल लागण्यास मित्रांनो सुरुवात झालेली आहे. ऑफिशियल वेबसाईटवरती जे निकाल लागतील ते सर्व तुम्हाला त्याच्या PDF फाईल टेलिग्राम चॅनलवरती आपल्या भेटतील. तर बघा मित्रांनो, निकाल लागायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच मित्रांनो, फेब्रुवारी एंडिंगपर्यंत तुमचे राहिलेले सर्व निकाल लागू शकतात. आता सध्या कुठले निकाल ऑफिशियल वेबसाईटवरती लागले ते तुम्हाला मी सांगणार आहे. आणि उद्या सकाळी मित्रांनो, जे निकाल बाकीचे राहिलेले असतील अजून तेही नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर बघा मित्रांनो, सध्या आपण जर पाहिलं या ठिकाणी तर आज जे निकाल लागले मित्रांनो पहा. गट क संवर्गातील रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी अंतिम निवड सूची उपसंचालक कार्यालय अकोला मंडळ. त्यानंतर गट क रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी छत्रपती संभाजीनगर मंडळ औरंगाबाद. गट क रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी कोल्हापूर मंडळ. गट क रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी लातूर मंडळ. त्यानंतर रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी नाशिक मंडळ. रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी नागपूर मंडळ. तर हे जेवढे निकाल लागलेले ते सर्वांच्या PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतील, तिथं तुम्हाला पाहायचे आहेत. सध्या मित्रांनो, वेबसाईट अजूनही चालत नाही पहा. अशा पद्धतीने सर्व्हिस अनअवेलेबल येत आहे. सध्या मी व्हिडिओ बनवतोय त्यावेळेस मित्रांनो आत्तापर्यंत तरी वेबसाईट चालू नाही, म्हणजे याच्यावरती काम चालू आहे मित्रांनो. आज जेवढे रात्रीमध्ये निकाल लागतील तेवढी पण तुम्हाला सर्व माहिती मित्रांनो या ठिकाणी दिली जाईल उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये. तर गट क चे सध्या निकाल लागत आहेत मित्रांनो. गट ड बद्दल अजून मित्रांनो या ठिकाणी अपडेट आलेलं नाही आहे, परंतु मित्रांनो लवकरच सर्व निकाल लागतील, कारण की निकाल लागायला आता परत एकदा मित्रांनो सुरुवात झालेली आहे. आपल्याला माहीत असेल अगोदर मित्रांनो सध्या 10 संवर्गाचे गट क मधले निकाल लागलेले होते. सध्या पाहू शकता आज मित्रांनो या ठिकाणी निकाल जो आहे या ठिकाणी ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसर जे आहेत 4 ते 5 मंडळाचे सध्या या वेळेपर्यंत ऑफिशियल वेबसाईटवरती निकाल दिसत आहेत. परंतु बाकी जे निकाल असतील मित्रांनो ते जसे प्रसिद्ध होतील ऑफिशियल वेबसाईटवरती, जशी वेबसाईट पूर्णपणे आता चालू होईल तर तुम्हाला नक्की त्याबद्दल अपडेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये सकाळच्या दिलं जाईल. तर बघा अशा पद्धतीने निकाल लागत आहे. सिलेक्शन लिस्ट फॉर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट, जसं की मित्रांनो ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसर जनरल कॅन्डिडेट सिलेक्टेड झालेली. त्याच्यानंतर मित्रांनो ओपनमधून, त्याच्यानंतर पाहू शकता OBCमधून, त्यानंतर OBC WR, SC जनरल, SC WR म्हणजेच वुमेन रिझर्वेशन, ST जनरलमधून, त्यानंतर NTD, त्यानंतर प्रत्येक कॅटेगरी वाईज अशा पद्धतीने लिस्ट आहेत. आणि या ठिकाणी जर खाली जर आपण बघितलं त्याच्यानंतर मित्रांनो पुन्हा ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसरची या ठिकाणी ही लिस्ट दिलेली आहे, कॅटेगरी वाईज दिलेली आहे. पुन्हा सविस्तर अजून एक लिस्ट दिलेली आहे पहा. ह्या पूर्ण ब्लड बँक ऑफिसरची ही एक तुम्हाला मी नाशिक सर्कलची लिस्ट दाखवलेली आहे. अशा प्रत्येक सर्कलच्या लिस्ट ज्या आहेत त्या वेबसाईटवरती ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसर जे आहे त्यांची यादी लागलेली आहे. तर वेबसाईट मी चेक करत राहतो मित्रांनो. जशी जशी रिझल्ट अवेलेबल होतील तसे तसे तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती जे आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जे आहेत ते भेटून जातील. तिथं टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सध्या एवढेच रिझल्ट जे आहेत मित्रांनो दिसत आहेत, परंतु वेबसाईट अजूनही मित्रांनो या ठिकाणी स्लो दाखवत आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं मित्रांनो, चेक करून तुमच्यासमोर दाखवतो. वेबसाईटवरती काम मित्रांनो सध्या अजूनही चालूच आहे. वेबसाईट ओपन होत नाही आहे. जशी मित्रांनो वेबसाईट पूर्ण ओपन होईल तसे जेवढे पण रिझल्ट अपडेट येतील तसे तुम्हाला टेलिग्रामवरती दिले जातील. आणि नेक्स्ट व्हिडिओ सकाळच्या व्हिडिओमध्ये राहिलेल्या पदांबद्दलचे निकाल लागलेले दिले जातील. आता तुम्ही म्हणाल की गट क चेच लागत आहेत, गट ड चे कधी लागतील? तर बघा मित्रांनो, गट ड चं पण काम चालूच आहे त्याच्यावरती. आणि गट क चे आणि ड चे भरपूर असे संवर्ग आहेत मित्रांनो, वेगवेगळे संवर्ग आहेत. प्रत्येक पदाचं जे आहे काम चालू आहे. निकाल लागायला मित्रांनो खूप क्लिष्ट प्रक्रिया असते. प्रत्येक या ठिकाणी मित्रांनो सामाजिक समांतर आरक्षण जे आहे ते चेक करावं लागतं, कारण की एकदा निकाल दिल्यानंतर मित्रांनो एखाद्याला नियुक्ती दिल्यानंतर त्याच्यामध्ये बदल करता येत नाहीत. त्याच्यामुळे मित्रांनो पूर्णपणे काम जे आहे जोखमीने करावं लागतं. त्याची प्रोसेस चालू आहे मित्रांनो. फेब्रुवारी एंडिंगपर्यंत सर्व निकाल तुमचे लागून जातील. भरपूर सारे विद्यार्थी कमेंट करून विचारत होते निकालाबद्दलचा अपडेट द्या. तर मित्रांनो आज या ठिकाणी निकाल लागायला सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळापूर्वी 11 वाजल्यापासून या ठिकाणी मित्रांनो वेबसाईटवरती निकाल दिसायला सुरुवात झालेली आहे. अजून सध्या वेबसाईट ओपन होत नाही मित्रांनो, म्हणजे याच्यावरती काम चालू आहे. जशी माहिती येईल तशी तुम्हाला सर्वात अगोदर दिली जाईल. त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, नक्की जॉईन करा. तिथेही तुम्हाला अपडेट भेटत राहतील. तुमचे काय प्रश्न असतील याबद्दलचे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. पाहू शकता वेबसाईट अजूनही ओपन होत नाही, म्हणजे काम चालू आहे. धन्यवाद.